यामध्ये आठ आठ मुलं आहेत, सर्व सातारची आहेत आणि अपघात घडला आहे तो साधारणतः रात्रीच्या वेळी घडला। आम्ही प्रशासन म्हणून नेहमी आवाहन करत असतो की आंबेनळी घाट हा धोकादायक परिस्थितीमध्ये असतो, त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळावा असं प्रशासनामार्फत आवाहन आम्ही नेहमी करत असतो। हा अपघातही रात्रीच्या वेळीच झाला। मुलं होती, तरुण आहेत, काही डॉक्टर MBBS आहेत, तर ही फार दुःखद घटना आहे। प्रशासन इथं सगळं उभं आहे। महाबळेश्वर रेस्क्यू टीम असेल, महाडच्या रेस्क्यू टीम आहेत, या सर्व ट्रेकर्स मंडळी इथं आहेत। ते आम्ही सर्व मृतदेह बाहेर काढण्याचं काम करतोय। मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करेन की रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करणं टाळावं। दृश्यमानता कमी असते आणि तरुण मुलं होती एकदम, त्यामुळे फार दुःख वाटतं की यामध्ये घटना घडली। ही अतिशय दुःखद घटना आहे। नमस्कार, मी महाबळेश्वर ट्रेकरचा सदस्य आहे। माझं नाव सौरव साळेकर, क्षेत्र महाबळेश्वरला राहतो। इथं स्टेशनपासून साधारणतः 500 ते 700 फुटावर खाली 2 बॉड्या होत्या, 2 मृतदेह होते आणि एक मृतदेह बाजूला पहिला रेस्क्यू केला तेव्हा मी खाली पोचलो आणि दुसरा जेव्हा काढला तेव्हा तो असा पलटी होता, म्हणजे तोंड खालच्या बाजूला होता। मध्ये झाडं वगैरे जास्त आहेत, त्याच्यामुळे त्याला काढायला थोडा प्रॉब्लेम होता, कारण ते ओव्हर अँगल होतं, असं सपाटीवर होतं, उभं राहायला चान्स नव्हता। ते बॉडी वगैरे पॅक करून 4-5 जण धरायला होती, थोडंसं स्टेशन वगैरे व्यवस्थित बांधलेलं होतं, त्याच्यामुळे रिकवर करायला थोडंसं ती झाडी झुडपामध्ये खाली अडकलेली आहे। ड्रोन कॅमेऱ्यामध्ये ती शूट झालेली आहे। साधारणतः 2 ते 2,500 फूट खाली ही गाडी अपघात झालेला आहे। साधारण रात्रीच्या दरम्यान हा अपघात काल रात्रीच्या दरम्यान झालेला आहे। पण त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केलेला आहे, त्यांना इथं आलेले आहेत, ते त्यांची व्यवस्थाही आपण करतोय, त्यांचं सांत्वन करतोय। कठीण प्रसंग आहे पण सामोरं जावं लागेल त्याला। जर म्हटलं तर या घाटामध्ये एक स्कॉर्पिओ फोर व्हीलर खाली पडलेली आहे आणि ती सातारा येथील 4 व्हीलर आहे। त्यामध्ये एकूण आता आम्ही रेस्क्यू करत असताना रात्री 2 वाजल्यापासून आम्ही रेस्क्यू टीम इथे आहोत। रात्री 10 वाजता कॉल आला आणि या ठिकाणी महाडमधून टीम सिस्केप, ॲडव्हेंचर सोल्स, आपदा मित्र आणि अनेक अशा 2-3 रेस्क्यू टीम्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम्स, यानंतर कोलाडची रेस्क्यू टीम, अशा 4-5 रेस्क्यू टीम या ठिकाणी पोचलेल्या आहेत। ॲक्च्युअल 5 बॉडीज इथे आता आम्हाला लोकेट झालेल्या आहेत ड्रोन कॅमेऱ्यामध्ये आणि त्यामधून एक बॉडीज आम्ही आता रेस्क्यू केलेली आहे। जस्ट लोखंडे नावाचा एक मुलगा आहे, तरुण, तो आम्ही आता बॉडी रेस्क्यू केलेली आहे आणि दुसरी बॉडी रेस्क्यूचं काम आता आमचं चालू आहे। 3 जे पुढे रेस्क्यूअर्स जे खाली आहेत त्यांनी, त्यापैकी चिराग आणि आमचा चिंतन आणि अर्णव असे 3 टीम सिस्केपचे रेस्क्यूअर खाली काम करत आहेत। एक बॉडी आम्ही काढलेली आहे, एक दुसरं काम बॉडी काढण्याचं काम चालू आहे आणि 3 डेट आम्हाला लोकेट झालेले आहेत। त्या खालच्या बाजूला एकदम खोल दरीमध्ये असल्याकारणाने आम्ही दाभिल गावातून दुसऱ्या 2 टीम पाठवून तिकडून खालून देखील काम चालू आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि सर्व गावातील आणि सर्व नागरिक आणि सहकारी या ठिकाणी आजूबाजूचे आलेले आहेत आणि ते या ठिकाणी युद्ध पातळीवरती काम चालू आहे। गाडी साधारण 1000 फीट खोल दरीमध्ये गेलेली आहे। अपघाताची माहिती म्हणजे जे नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस स्टेशन संपर्क केला, त्या मृत व्यक्तींपैकी एकाचं लोकेशन पोलादपूरमधलं येत होतं। त्या अनुषंगाने मग आम्ही पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मग आम्ही तत्काळ लोकेशनच्या दिशेने रवाना झालो आणि त्या ठिकाणी जाऊन मग आम्ही शोध घेतला असता त्या रेस्क्यू टीम बोलून घेतल्या। रेस्क्यू टीम बोलून घेतल्यानंतर मग साधारण रात्री 10:30 वाजता आपण रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं। यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाडचं एक रेस्क्यू टीम आहे, त्याच्यानंतर पोलादपूर प्रतापगड ट्रेकर्स, त्याच्यानंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम आणि रोह्याची सह्याद्री रेस्क्यू टीम, अशा एकूण 4 रेस्क्यू टीम याच्यामध्ये काम करत आहेत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।